शरद पवार आणि अजित पवार येत्या 21 तारखेला पुन्हा एका मंचावर साखर संकुलनातील कार्यक्रमासाठी पुन्हा एकत्र। जालन्यात उदय सामंत आणि संदीपान भुमरे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। तिघांमध्ये चर्चा, भेटीचं कारण गुलदस्त्यात। शिवतीर्थावर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची बंद खोलीत पाऊण तास चर्चा। भविष्यातील संभाव्य युती, जागा वाटपासारख्या मुद्द्यांवर चर्चा। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती। नॅशनल हेराल्ड प्रकरणातील आरोपपत्रात सोनिया गांधी आरोपी क्रमांक 1 तर राहुल गांधी आरोपी क्रमांक 2। चार्जशीट विरोधात काँग्रेसची देशभरातील ईडी कार्यालयाबाहेर निदर्शनं। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा हटवला। कारवाई दरम्यान दगडफेकीत 31 पोलीस जखमी, तर शिबिरावरचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी दर्ग्यावर बुलडोझर। आदित्य ठाकरेंचा आरोप। अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीला अजित पवारांना बोलावणार नाही। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा निर्धार। जयंती सोहळ्याचं शहांना निमंत्रण देणार असल्याची माहिती। कुणाल कामराच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। ज्यांची बदनामी केल्याचा आरोप त्यांनीच तक्रार केलीच नाही, त्यामुळे चुकीच्या पद्धतीनं सत्तेचा वापर सुरू। कामराच्या वकिलांचा युक्तिवाद। फुले चित्रपटाच्या निर्माते दिग्दर्शक राज ठाकरेंच्या भेटीला। राज ठाकरेंनी ट्रेलर बघितला आणि प्रोत्साहन दिलं। भेटीनंतर अनंत महादेवन यांची प्रतिक्रिया। अमरावती विमानतळावर पहिलं प्रवासी विमान दाखल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा। विमानाच्या वेळा बदलण्याची गरज, अजित पवारांचा सल्ला। मुंबई मेट्रो 2B मार्गावर चाचण्यांना सुरुवात। डायमंड गार्डन ते मंडाले असा 5.5 किलोमीटरचा टप्पा डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता। उद्योजक कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार, तर श्रद्धा कपूर, सचिन पिळगावकर, सुनील शेट्टी, सोनाली कुलकर्णी यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार। सरसंघचालकांच्या हस्ते 24 एप्रिलला वितरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।